नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 25 फेब्रुवारीच्या भागामध्ये सावी जेव्हा झोपायसाठी चाललेली असते, तर तेव्हा ती खोलीमध्ये बघते तर तिथे ज्योतीने पुस्तक खाली फेकलेलं असतं आणि ते बघितल्यानंतर तिला धक्काच बसतो आणि ती लगेचच पुढे येते आणि ते पुस्तक उचलून घेते आणि ज्योतीला विचारते, "का व हे पुस्तक का असं फेकलंय?" तर ज्योती म्हणतो, "डोकं आपटून झालं, आता पुस्तक फेकलं." तर सावी म्हणते, "असं कसं हो तुम्ही? राग आला तर जेवला नाही, राग आला तर आता पुस्तक फेकताय, असं नाही करायचं व." तर ज्योती म्हणतो, "मग काय करू ते पण सांगा ना." तर सावी म्हणते, "आता तुम्ही नाही करायचं, आता म्या करणार." तर ज्योती म्हणतो, "काय बी उपयोग होणार नाही त्याचा. अण्णाला सांगितलं तर दादाच्या पुढं बोलत नाही त्यो, आऊला सांगितलं तर आऊसुद्धा टाळते आणि म्या बोललो तर दादाच ऐकत नाहीत माझं." तर सावी म्हणते, "दादा तुमचं नाही ऐकणार, पण एका माणसाचं ऐकतील दादा." तर ज्योती विचारतो, "कोणाचं ऐकतील?" तर सावी सांगते, "कारकून काका, ते बोलणार आहेत." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "कृष्णाजी काका बोलणार आहेत?" तर तेव्हा सावी म्हणते, "होय, आणि ते बोलले बी असतील, आणि जर बोलले नसतील ना तर बोलतील, आणि जर नाही बोलले तर मग म्या बोलणार, पर तुम्हासनी परवानगी मिळाली असंच समजा." असं ती एकदम आनंदाने सांगते आणि तेव्हा तिने सांगितल्यानंतर ज्योतीच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू उमटतं मित्रांनो. आणि तो एकदम आनंदाने सावीसमोर जातो आणि "खरंच का?" असं तिला विचारतो. तर तेव्हा सावी म्हणते, "होय की, पर तुम्ही त्या बदल्यात मला काय देणार?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "जे सांगशील ते देईन म्या, काय पाहिजे तुला?" तर तेव्हा सावी म्हणते, "थांबा थांबा." आणि तिचं जे जळालेलं पुस्तक असतं ते ती पुस्तक घेऊन येते आणि त्याच्यासमोर धरून म्हणते, "मला हे पुस्तक वाचून दाखवाल का?" तर ज्योती तिच्याकडे बघत हसतच राहतो. तर इकडे आता मित्रांनो, बाहेर राजाराम आणि दादा असतात. तर तेव्हा राजाराम दादांना म्हणतो, "दादा, ज्योती आला होता मळ्यात आणि मला भाजलेलं कणीस बी दिलं." तर तेव्हा दादासुद्धा हसतात आणि म्हणतात, "अरे आज काय दिस काय मावळतीला उगवला होता का काय?" तर तेव्हा राजारामसुद्धा हसू लागतो. तर दादा आता थोडंसं थांबतात आणि विचारतात, "काय म्हणतो या?" तर राजाराम सांगतो, "काय नाही, सहजच आला होता." आणि थोडंसं थांबून म्हणतो, म्हणजे तो बोलणारच असतो इतक्यात आता सावी तिथं येते. तर दादा तिला बघितल्यानंतर म्हणतात, "सुनबाई, नेहमीप्रमाणे पाण्याचा तांब्या मिळाला, उपरणं मिळालं, छान छान." आणि ते उपरणं परत तिच्या हातात देतात. तर तेव्हा सावीला काहीतरी बोलायचं असतं, पण ती तशीच निघून चाललेली असते आणि परत थोडी थांबते आणि मागे वळून त्यांच्याकडे बघते आणि परत पुढं चालू लागते आणि परत जराशी मागं वळते. तर दादा तिला म्हणतात, "सुनबाई, काही पाहिजे का?" तर सावी म्हणते, "वय म्हणजे नाही नाही." तर ती बोलायचा प्रयत्न करत असते. तर दादा म्हणतात, "अव काहीतरी बोला की, का आपलं वय नाहीच करत बसणार आहे?" तर सावी म्हणते, "दादा, आज सकाळी तुम्ही बोलले होते ना की अशीच राहा, तुला कशाची बी कमी पडणार नाही." तर तेव्हा दादा म्हणतात, "खरंच आहे की देवा, आमची एवढी गुणाची सूनबाई हाय, 4 दिवसात समद्या घराला आपलंसं केलं. सुनबाई, तुम्हासनी पाहिजे ते मिळेल बरं का." तर सावी आता म्हणते, "पर मला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे." तर तेव्हा दादा म्हणतात, "माझ्याकडनं? बरं मागा, काय पाहिजे?" तर सावी सांगते, "परवानगी." तर दादा विचारतात, "कसली परवानगी?" तर सावी म्हणते, "यांना शाळेत पाठवायची परवानगी पाहिजे मला." तर असं तिने म्हटल्यानंतर आता दादांना रागराग होऊच लागतो आणि तेव्हा राजाराम सुद्धा तिथे उभा असतो आणि त्याला सुद्धा धक्का बसतो सावीनं असं बोलल्यानंतर. आणि इतक्यातच आता ज्योती मागे येऊन उभा राहतो आणि तो खुश मात्र खूप असतो. आणि आता ज्योतीला बघितल्यानंतर दादा उठूनच उभे राहतात आणि म्हणतात, "बर असा आहे वय, या समद्याचा बोलिवता धनी हा आहे तर." आणि तेव्हा आता सावी मागे वळून त्याच्याकडे बघते. तर तेव्हा ज्योती सांगत असतो, "दादा, म्या तर चाललो होतो." आणि असं तो बोलत असतो तर दादा एकदम रागारागात त्याच्या अंगावरती जातात आणि म्हणतात, "अरे तुला किती वेळा सांगितलं होतं मी, शाळा बंद म्हणून, आणि या नव्या नवरीच्या आडून हे समजा विचारतोयस वय." आणि असं ते आता ओरडत असताना सर्वजण बाहेर येतात, म्हणजे ज्योतीची आईसुद्धा बाहेर येते आणि पार्वतीसुद्धा बाहेर येते आणि सगुणावसुद्धा बाहेर येते. तर दादा अजून जोराने ओरडतात, "शोभतं का तुला हे?" तर तेव्हा सावी आता या दोघांच्या मध्ये मध्ये येत असते आणि म्हणते, "अवं दादा, त्यांनी काय बी नाही सांगितलं." तर असं ती बोलत असताना दादा तिला म्हणतात, "सुनबाई, तुम्ही मध्ये बोलू नका." आणि ज्योतीला म्हणतात, "हे बघ ज्योती, या घराचा कर्ता म्हणून सांगतो या, माझा निर्णय झालाय, उद्यापासून मळ्यात जायचं." तर ज्योती म्हणतो, "म्या नाही जाणार." तर तेव्हा दादा अजून चिडतात आणि म्हणतात, "काय उलटं बोलतोयस?
तर तेव्हा ज्योती म्हणतो, म्या कुठं उलटं बोललोय दादा. तर दादा म्हणतात, मग काय सुलटं बोलतोयस वय? अरे काय जीव जाळतोयस माझा? म्या सांगितलंय ना व, मग पुन्हा पुन्हा काय हा विषय काढतोयस? तर ज्योती म्हणतो, पर म्या नुसतं शाळेत जाऊ द्या असंच म्हटलोय ना व, काय वाईट बोललो? तर दादा म्हणतात, वाईट बोललेलं चालल एक वेळा, पर शाळा नग. तर ज्योती परत विचारतो, पर का नको? तर दादा आता अजून जोरात ओरडतात, बास, खबरदार एक शब्द जरी बोललास तर मला का कशाला काय बी विचारायचं नाही. तुम्हासनी सगळं सांगितलं पाहिजे का म्या? आणि असं ते खूप चिडचिड करत रागराग करत बोलत असतात आणि तिथून निघून चाललेले असतात. तर ते जाता जाता ज्योती परत म्हणतो, सांगण्यासारखं काहीच नाही तर काय सांगणार आहे तुम्ही? आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता दादा परत थांबतात आणि मागं वळून त्याच्याकडे बघतात. तर ज्योती पुढं म्हणतो, लग्नाला होकार दे, शाळेत पाठवतो, काय बी केलं नाही आहे तुम्ही. तर तेव्हा आता सर्वजणच त्याचं म्हणजे तो बोलत असताना सगळ्यांना ती गोष्ट आवडत नसते. आणि सगुणाव सुद्धा म्हणते, अरे ज्योती गप्प बस की, कशाला तोंडाला तोंड देतोय? तर तेव्हा ज्योती पुढंच येतो आणि म्हणतो, अहो तू तर काय बोलूच नकोस, लई खोटारडी आहेस तू, आणि तुम्ही समदे बी तसेच खोटारडे. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अरे ज्योती, थोरा मोठ्यांशी असं बोलतात वय? उगा आपलं उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. तर राजाराम सुद्धा म्हणतो, हे बघ ज्योती, शब्दानं शब्द अजिबात वाढवू नकोस, तू घरात चल बरं. तर ज्योती म्हणतो, म्या कुठं बी जाईन, पर असल्या घरात येणार नाही. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तर आता दादा परत समोर येतात आणि त्याला म्हणतात, काय म्हणालास? तर ज्योती परत त्यांना सांगतो, म्या कुठं बी जाईन, पर या घरात येणार नाही म्या. आणि असं सांगून तो खरोखरच घराच्या बाहेर चाललेला असतो. तर तेव्हा दादा त्याच्या मागे मागे जातात आणि ज्योती ज्योती असं म्हणून त्याला थांबवतात. तर तेव्हा ज्योती थांबतो. तर दादा परत त्याला विचारतात, काय म्हणालास? तर ज्योती म्हणतो, म्या कुठं बी जाईन, नाहीतर जीव देईन म्या. तर दादा म्हणतात, काय म्हणालास, जीव देईन? तर तेव्हा ज्योती परत रागारागात म्हणतो, होय जीव देईन म्या. आणि असं त्यानं परत म्हटल्यानंतर आता दादा मात्र त्याच्या कानाखाली एक जोराची मारतात. आणि ते बघितल्यानंतर सावीला खूप मोठा धक्का बसतो. आणि इकडे सगुणाऊ तर हातच तोंडावरती घेते आणि या दोघींना सुद्धा धक्का बसतो आणि राजारामला सुद्धा धक्का बसतो. आणि त्यानंतर ज्योती रागारागात दादांच्याकडे बघतो आणि तो आतमध्ये निघून जातो. तर तेव्हा दादा ओरडत असतात, ज्योती, आणि परत म्हणतात, जाणार असल्यास तर जाऊ दे त्याला, आमच्या बापानं नुसतं डोळं वटारलं तर आमची वाचा बसायची. आणि त्यानंतर या सगळ्यांच्या वरती सुद्धा ओरडतात, तुम्ही काय बघताय, जा निघा. आणि असं यांनी ओरडल्यानंतर आता हे सर्वजण सुद्धा आतमध्ये निघून जातात. आणि या गोष्टीचा दादांना खूप त्रास होत असतो. आणि त्यानंतर आता ज्योतीकडे रडत रडत आत खोलीमध्ये येतो. आणि तेव्हा त्याला दादांचेच शब्द आठवत असतात, या घरचा कर्ता म्हणून सांगतो, माझा निर्णय झालाय, उद्यापासून मळ्यात जायचं. आणि त्यानंतर ज्योती म्हणालेला असतो, जीव देईन म्या. आणि असं म्हटल्यानंतर दादांनी त्याच्या कानाखाली मारलेली असते. तो क्षणसुद्धा आठवतो आता याला. आणि ज्योती रागारागात परत म्हणतो, म्या शाळेत जाणार म्हणजे जाणार. आणि त्यानंतर तो खोलीमध्ये इकडे तिकडे सगळं काही विस्कटू लागतो, इकडे तिकडे फेकू लागतो. तर तेव्हा सावीसुद्धा तिथे दरवाजामध्ये येऊन उभी राहते. तर ज्योती म्हणत असतो, मला मारा, हाना, तोडा, पर म्या शाळेत जाणार. आणि तो फार चिडचिड रागराग करत असतो आणि परत सगळं काही सामान इकडे तिकडे फेकू लागतो. तर तेव्हा सावी ते सर्व काही बघत उभी असते आणि त्यानंतर तिथंच पडलेला ग्लास उचलत असते. तर तेव्हा ज्योती तिच्याकडे रागारागाने बघू लागतो. आणि तेव्हा त्याला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस दादा म्हणालेले असतात, या समद्याचा बोलिवता धनी हा आहे तर. आणि तो त्या रागारागातच आता सावीला म्हणतो, झालं का समाधान? झालं का तुमच्या मनासारखं? म्या बोललो होतो ना दादा ऐकणार नाहीत, आलं का ध्यानात? तर तेव्हा सावी म्हणत असते, अव पर. तर ज्योती अजून ओरडतो, आता काय बोलायचं आहे? आणि तो असं ओरडत असताना आता सावी थोडी घाबरू लागते. तर इकडे आता सगुणाऊ दादांच्याकडे येते आणि दादांना म्हणते, दादा मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं. तर दादा रागारागात म्हणतात, बोल. तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, का हात उगारलास माझ्या पोरावर? तर दादा रागारागात उठून उभे राहतात आणि म्हणतात, मग काय करायला पाहिजे होतं सांग की. प्रेमानं सांगून बघितलं, समजावून सांगून बघितलं, ओरडून सांगून बघितलं, रागवून सांगून बघितलं, ऐकायचं नाव आहे? आणि आज तर त्यानं कहरच केला. तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, अरे काय केलं असं आणि काय मागत होता तो असं? साळाच नवं, जमीन जुमला, पैसा
अडका सोनं असं काय मागत होता का? अरे सांग ना, काय चुकलं त्याचं? तर तेव्हा दादा म्हणत असतात, अगं सगुणा पर म्या काय म्हणतो? तर सगुणाव म्हणते, गप्प बस. अरे त्या पोराच्या अंगावरची हळद पण उतरली नाही आणि 4 चौघात तू हात उगारला वय त्याच्यावर. तर दादा परत म्हणत असतात, अगं पण सगुणा. तर सगुणाव परत गप्प बसवते दादांना आणि म्हणते, अरे तुझ्या पायातलं पायतान त्याच्या पायात बसायला लागलंय दादा. मोठा झालाय तू मारायला नको होतंस. लई वाईट केलंस तू. तर तेव्हा दादा म्हणतात, काय वाईट केलं? एकदा सांगितलेलं ऐकायला नको बापाचं? उठता बसता आपलं एकच धरून बसायचं, डोसकं फिरणार नाही वय? तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, म्हणून गेला होतास वय भजनाला? अरे मग कपाळाचा अबीर तर पुसून यायचं मग मारायचं. तर दादा खूप चिडलेले असतात आणि म्हणतात, मारणार, अजून मारणार, 10 येळेला मारणार. हे बघ सगुणा, तू आमच्यामध्ये पडू नकस, तुझा याच्याशी काय बी संबंध नाही. आणि असं दादा रागारागात बोलल्यानंतर सगुणावला तर अजून धक्का बसतो आणि सगुणाऊ म्हणते, काय बोललास? माझा संबंध नाही? अरे 8 महिन्याचं तानं लेकरू होतं तेव्हापासून सांभाळले मी त्याला. कापसाचा बोळा दुधात बुडवून बुडवून पाजले त्याला आणि तू म्हणतोस माझा संबंध नाही? अरे अंगडी टोपडी घातलीत त्याला, नाऊ घातलंय त्याला. काय बोलतोयस तू? अरे रायाचा पर्वत बनवला त्याला आणि तू म्हणतोस माझा संबंध नाही? अरे आटाची आई नव्हती तर आईसारखी माया केली आहे मी आणि तू म्हणतोस माझा संबंध नाही वय? असं मित्रांनो ती रडत रडत बोलत असते आणि म्हणते, दादा लय वाईट बोलतोयस. तू त्याला जेव्हा मारलं होतंस ना, तेव्हा माझ्या काळजाला 1000 इंगळ्या डसल्या होत्या. मारायला नको होतं रे लेकराला आणि आता मला म्हणतोस वय खुशाल संबंध नाही म्हणून? तर तेव्हा दादा म्हणतात, हे बघ सगुणा, मला तसं म्हणायचं नव्हतं ग. तर तेव्हा सगुणाव म्हणते, आता तसं म्हणायचं नव्हतं म्हणे. अरे दादा मारलं ते मारलं, त्याच्या बायकोच्या समोरच मारलंस वय? अरे उद्या काय किंमत करेल ती? अख्खा जन्म घालवायचाय त्या दोघांना. काय म्हणल ती? अरे दादा चांगलं नाही केलंस तू, लई वंगाळ केलंस आणि उद्या त्या पोरानं काय करून घेतलं तर काय करशील? कुणाला मारशील मग? लई वाईट केलंस दादा हे, असं ती रडत रडतच बोलत असते आणि म्हणते, त्याच्या मनावर जी जखम झाली आहे ती कशी भरून काढणार आहेस तू आता? तर दादा म्हणतात, नाही भरून येणार देवा, मला बी मस्त हट्ट पुरवावासा वाटतो त्याचा. पर आता ते दिस आहेत का? शाळामाळ्याचं पोर शिकलेलं बघवतंय का कोणाला? आणि मुळात हे शास्त्राला धरून बी नाही. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अरे आतापर्यंत तो शाळा शिकला त्याचं काय? तर तेव्हा दादा म्हणतात, त्याचाच तर राग आहे की लोकांना. मी आपलं कसा बसा ओळखी पाळखीच्या लोकांना सांगून गप्प बसवलंय. पर यापुढं शिक्षण म्हणजे घातपात, लक्षात ठेव. मला सांग सगुणा, आपल्या आजूबाजूचा एखादा पोरगा तरी शिकलेला आहे का? गज पेटातलं एका पोराचं नाव सांग मला. तर तेव्हा सगुणाव म्हणते, नाही. तर दादा म्हणतात, लई वाईट काळ आहे सगुणा. म्या मारलं ते चांगलं नाही, पर बाहेरचा मार आपल्याला सहन होणार नाही. तुला माहिती नाही, बलुतेदार आलुतेदारांच्या पोरांच्याकडून शास्त्र सोडून रीतभात सोडून काही आगळी घडलं तर त्यांच्या अंगावरती उकळत्या कढईतलं तेल ओतल्याला मी बघितलंय. त्यांच्या पाठीवर मोठमोठं धोंड ठेवलेलं, मिरचीची धुरी दिलेलं म्या बघितलंय. भीती वाटत्या मला. म्या हात उचलला तो त्याच भावनेनं. आणि असं सांगितल्यानंतर आता सगुणावला तर धक्का बसतो. म्हणजे आता तिला कळतं की दादाने असं का केलेलं असतं ते. आणि दादा पुढं म्हणतात, गोविंद माळ्याचं पोरगं शिकते म्हटल्यानंतर त्याच्यानंतर जे काही घडल ते आपल्याला सहन होणार नाही. म्हणून म्हणतोय सगुणा, मला ज्योतीची लई काळजी वाटते. कुणा कुणब्याची, सुताराची, माळ्याची पोरं शिकलेलं ऐकलंय का कधी? तर तेव्हा सगुणाहून नाही असं म्हणून मान डोलावत असते. तर दादा म्हणतात, मग यानं कशापायी खूळ घेतलंय? तर सगुणाव आता म्हणते, पटतंय मला, तुझं बी बरोबर आहे आणि त्याचं बी बरोबर आहे, पण जे झालं ते वाईट झालं दादा. या गोष्टी त्याला समजून सांगायला पाहिजे होतास का नाही? तर तेव्हा दादा म्हणतात, पडद्याआड सांगून झालंय, पण नवीन रक्ताला ते पटत नाही. लगेच हा लोकांच्या अंगावर जातो या. मूळचाच हुशार त्यो. तर सगुणाऊ म्हणते, काय कासना, पर तू हात उगारलास हे चांगलं नाही झालं. असं सांगून ती ज्योतीला हाक मारत आतमध्ये त्याच्याकडे जाऊ लागते. आणि दादा आता आपल्या हाताकडे बघत त्यांना खूप त्रास होतो असतो आणि त्यांच्या डोळ्यातून आता पाणी येऊ लागतं मित्रांनो. आणि त्यांचा हात ते आता भिंतीवरती आपटू लागतात
की मी आता का मारलं ज्योतीला, यांचा त्यात या गोष्टीचा त्यांना त्रास होत असतो. तर इकडे आता सावी हळूहळू ज्योतीच्या दिशेने आतमध्ये येत असते आणि तिच्या डोळ्यात तर खूप पाणी असतं आणि ती आता पुढे येऊन तांब्या उचलत असते. तर ज्योती तिच्यावरती जोराने ओरडतो, हात नाही लावायचा त्याला, असू दे तसंच. तर सावी हळू आवाजात त्याला म्हणते, अव चिडू नका, का तुम्ही एवढं चिडताय? तर ज्योती म्हणतो, माझ्या मोहर आता कोणीच थांबायचं नाहीये, निघा इथून. असं तो म्हणत असताना सावी त्याला म्हणते, अव पर म्या काय केलंय? तर तेव्हा ज्योती तिच्यावरच आरोप करतो, म्हणतो या समद्याला तूच जबाबदार आहेस. तर सावी म्हणते, अव पर म्या काय केलं? तर ज्योती म्हणतो, तुझ्या आगाऊपणामुळे झाले हे समज. आणि काय हो, काय म्हणाला होता? परवानगी मिळवून देणार आणि मिळालं काय हे? तर सावी म्हणते, एवढं नका हो रागवू, म्या तुमच्या शाळेसाठीच तर बोलले. तर तेव्हा ज्योती म्हणतो, बोललीस ना, केलं ना पुढं पुढं, मग आता जा. तर सावी म्हणते, म्या नाही जाणार, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर ज्योती खूप रागराग करत असतो, म्हणतो पण मला नाही बोलायचं, या मोरं माझ्या पुढं पुढं करायचं नाही. तर तेव्हा सावी खूप जोराने रडू लागते आणि इतक्यातच आता सगुणाव तिथं दरवाजामध्ये येते आणि ज्योती बाहेर चाललेला असतो रागारागात. तर तेव्हा सगुणाव त्याला थांबवते आणि म्हणत असते, ज्योती लेकरा. तर तेव्हा ज्योती म्हणतो, बास लेकरा वासरं, गोड बोलून घात केलायस माझा, पर म्या आता गप्प बसणार नाही. असं बोलून तो रागारागात तिथून बाहेर निघून जातो. आणि तेव्हा आता सगुणाव सावीजवळ येते आणि तिला आपल्या दिशेने वळवते. तर ती जोरजोराने रडत असते आणि म्हणते, आऊ म्या काय केलं, माझं काय चुकलं? तर तेव्हा सगुणाऊ तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला शांत करते. तर इकडे आता ज्योती बाहेर आलेला असतो आणि खूप रागराग करत असतो. तर तेव्हा त्याला सारखं सारखं दादांचे शब्द आठवत असतात. म्या या घरचा कर्ता म्हणून सांगतो, माझा निर्णय झालाय, उद्यापासून मळ्यात जायचं. आणि त्यानंतर दादांनी त्याच्या कानाखाली मारलेली असते तो क्षण सुद्धा आता परत त्याला आठवतो आणि तो विहिरीच्या कडेला उभा असतो आणि विहिरीमध्ये रागारागाने दगड फेकत असतो. तर तेव्हा आता सगुणाऊ परत त्याच्याजवळ येते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवून लेकरा असं म्हणत असते. तर ज्योती तिचा हातच झटकतो आणि म्हणतो, तू कशाला आलीस इथं, तू जा इथून, मला एकट्याला राहू दे इथं. तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, अरे असं नाही करायचं. तर ज्योती म्हणतो, मग कसं करायचं, या समद्यात माझी काय चूक होती? तर सगुणाऊ म्हणते, हां बराबर आहे, तुझी काय नाही चूक, माझी चूक आहे बाळा, तुला नक्षत्रासारखी बायको आणली, माझी चूक आहे. अरे तुझ्या आनंदासाठीच तर तिनं सगळं केलं, तुला शाळेत जायची परवानगी मिळावी म्हणून केलं सगळं तिनं, पण तिची चूक नाही, माझी चूक आहे. लाडाकोडात वाढलेली पाटलाची पोर तिला आणली, माझी चूक आहे बाळा. तर ज्योती अजूनसुद्धा खूपच रागात असतो. तर तेव्हा सगुणाऊ म्हणते, जेवली नाही ती पोर, उपाशी आहे. आणि असं तिनं सांगितल्यानंतर आता ज्योतीला धक्का बसतो आणि तो धक्कानंच आता सगुणाऊकडे बघू लागतो. तर सगुणाऊ म्हणते, आज भरल्या घरात डोळ्यात पाणी आणून उभी आहे ती पोर, तुझ्यासाठीच नवं? नाही नाही, पण यात तुझी चूक नाही, चूक असेल ना तर ती तिची आहे, आमची आहे, बाकी काही नाही, तुझा राग महत्त्वाचा आहे. असं म्हणून ती तिथून निघून जात असते. तर तेव्हा ज्योती परत अजून एक दगड घेऊन विहिरीत टाकता टाकता थांबतो आणि थोडासा आपला राग आवरतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता सकाळी सकाळी महादबा इथं आलेला असतो आणि तेव्हा दादा त्याला सांगत असतात, समद काही ठीक आहे देवा, आणि आमच्या सोनबाई म्हणजे लक्ष्मीच आहेत, त्यामुळे एक काळजी मिटली. तर इतक्यातच आता राणोजी तिथं येतात आणि म्हणतात, पर दुसरी काळजी आहेच की. आणि इकडं आता सावी ज्योतीला सांगत असते, म्हणजे ती खूप खुश असते. ती म्हणत असते, महादबा आले नायगावरनं आणि आपल्या दोघांनी माझ्या माहेरी जायचं आहे पहिल्यांदा. तर ज्योती म्हणत असतो, नाही मी कुठं बी येणार नाही. तर सावी आता तिथून चाललेली असते आणि ती मनात विचार करत असते, आम्ही दोघं बी गेलो आणि आमच्या दोघांच्यात आबोला आहे हे जर आबांना समजलं तर त्यानंतर ती आता महादबाच्या समोर जाते. तर तेव्हा महादबा म्हणतो, सामान बांधायला घेतलं का नाही आणि आमचं जावई बापू कुठं आहेत? आणि दादांना म्हणतात, आता तुमची परवानगी असेल तर लगोलग निघतो बघा. तर तेव्हा सावी म्हणते, पर दादा एवढ्यात नको जायला. आणि असं तिने म्हटल्यानंतर या दोघांना सुद्धा धक्काच बसतो. म्हणजे पाटलांना काही कळू नये म्हणून ही जायचं सुद्धा टाळत असते.
तर मित्रांनो, आता सावी ज्योतीला घेऊन जाणार का नाही हे आपल्याला उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.